हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण 8वी NMS च्या 10व्या धड्यापर्यंतचे MCQ बघितलेले आहेत आणि या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 11वा जो धडा आहे समतेचा लढा यावरचे MCQ क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्र, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. जर व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जसं तुम्हाला आपण सांगितलं होतं की 1 नोव्हेंबर पासून आपण एक फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच तुमच्यासाठी इथे आणत आहोत. पण ही बॅच काही टेक्निकल इश्यूज मुळे आपण पोस्टपोन करून 5 नोव्हेंबरला लॉन्च करणार आहोत आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती. विद्यार्थी मित्र, तुम्ही किती एक्साइटमेंट असाल त्या एक्साइटमेंट आम्हाला समजू द्या आणि या एक्साइटमेंट साठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या रेड हार्ट. ठीक आहे, लवकरात लवकर ही बॅच आपण चालू करूया. तुम्हाला वाटत असेल सर आप इंतजार नहीं हो रहा है, जल्दी से बॅच लॉन्च कीजिए, तर 5 नोव्हेंबरला 100% बॅच लॉन्च होणार आहे. वेळ न लावता आपण लगेच या प्रश्नाकडे सुद्धा जाऊया. ठीक आहे, चला बघा प्रश्न काय सांगतो पहिला की डॉट डॉट सॉली ऑल इंडिया ट्रेड युनियनची म्हणजे काँग्रेस आयटेकची स्थापना करण्यात आली होती. इन शॉर्ट मध्ये त्याला आयटेक म्हणतो आपण. तर याची स्थापना 1920 ला केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 1 1920. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याकडे दुसरा प्रश्न सांगला की खालील व्यक्तींच्या गटात बसणारा योग्य पर्याय निवडा. तर बघा आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण आणि डॉक्टर राममोहन लोहिया त्यामध्ये गटात बसणाऱ्या या 4 पैकी ऑप्शन कुठला असणार आहे. तर वसंतराव पाटील नाही, यशवंतराव चव्हाण नाही, मीनू मसानी असणार आहे. कारण का तर या सर्वांनी मिळून म्हणजे 1934च्या साली जे हे राष्ट्रीय सभेचे सदस्य होते याने समाजवादी पक्ष स्थापन केला होता. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. नंतर कार्ल मार्क्स यांनी डॉट डॉटचे तत्व मांडले. कार्ल मार्क्स यांनी साम्यवादचे तत्व मांडले होते. ठीक आहे, आणि लोकमान्य टिळकांनी यावरती थोडा लेख पण लिहिला होता त्यांच्या पत्रामध्ये. पुन्हा सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. पंडिता रमाबाई शारदा सदन. ठीक आहे, पंडिता रमाबाईंनी स्थापन केलं होतं शारदा सदन आणि त्याचबरोबर आर्य महिला समाज सुद्धा स्थापन केला होता. तर आपल्याला पुढे सांगायचे की रमाबाई रानडे यांनी काय स्थापन केली, कुठली संघटना स्थापन केली, संस्था स्थापन केली, तर त्याचं उत्तर असणार आहे सेवा सदन. ठीक आहे, तर या प्रश्न चौथ्याचं ऑप्शन नंबर 3 आहे. पुन्हा नंतर चुकीची जोडी ओळखाय सांगलं प्रश्न 5व्यात की विटाळ विध्वंसन गोपाळ बाबा विलंगर, तर हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर गुलामगिरी हे चुकीचं आहे. गुलामगिरी जे आहे हे साने गुरुजीनं न लिहिता गुलामगिरी कुणी लिहिलेलं होतं. गुलामगिरी हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेने लिहिलेला त्यांचा पुस्तक आहे. त्यानंतर डिप्रेस क्लासेस मिशन एकदम बरोबर आहे आणि सोमवंशी मित्र जे आहे शिवराम जानबा कांबळे याने लिहिलं आहे. म्हणजे याचं जे उत्तर आहे हे 2 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रश्न 5व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 हे आन्सर असणार आहे त्याचं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बरं 6वा प्रश्न काय सांगतो आपल्याला बघूया. चलो 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 जल्दी बघा नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न आपल्याकडे खालीलपैकी कोणते कार्य राजर्षी शाहू महाराजांचे नाही. तर देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला, तर हे राजर्षी शाहू महाराजांनी केलं का, तर नाही, हे चुकीचं असणार आहे. त्यानंतर मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा फायदा केला, तर हे एकदम बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि आपल्या संस्थानात आरक्षणाची क्रांतिकारी जाहीरनामा हे बरोबर आहे. म्हणजे चुकीचं काय आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणजे ह्या प्रश्न 6व्याचं उत्तर काय असणार, मग पर्याय क्रमांक 1 असणार. ठीक आहे, हे त्याचा आन्सर. चुकीचं ओळखाय सांगलं होतं ना, ओळखलं चुकीचं आपण, म्हणून आन्सर द्यायचं ते. पुन्हा 7वा प्रश्न असा आहे की योग्य पर्याय ओळखा. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील बंद केलेली प्रथा, तर इथे योग्य नाही, अयोग्य असायला पाहिजे. ठीक आहे, अयोग्य. तर त्या ठिकाणी अयोग्य पर्याय ओळखायचा आपल्याला की राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बंद केलेली प्रथा. तर बंद केलेली प्रथा म्हणजे ती काय, तर वेड बिगारी ही बंद केलेली प्रथा नवं, अयोग्य आहे. ठीक आहे, त्यांनी बलुतेदारी बंद केली, रातीभेद बंद केलता, रोटी बंद केली, हे बरोबर आहेत. पण या ठिकाणी वेड बिगार नसणार, म्हणजे उत्तर असणार या ठिकाणी काय ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 8वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉट डॉट ची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ऑप्शन मधून सांगायचं की कशाची स्थापना केली, तर त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना केली. म्हणून प्रश्न 8व्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी विसंगत घटक ओळखायला सांगितलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्यात, तर बघा त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केलं, त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि स्वतंत्र मजूर पक्ष पण स्थापन केला. पण डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केला नाही. डिप्रेस क्लासेस मिशन हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेलं आहे, हे चुकीचं आहे. बरोबर आहे, हे जे पर्याय क्रमांक 2 दिले आपल्याला या ठिकाणी हे चुकीचं आहे. म्हणून याचं आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. तर डिप्रेस क्लासेस मिशन कोणी स्थापन केलं, मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलं होतं. ठीक आहे, चला प्रश्न पुढे जाऊ आपण 10व्याकडे. 10वा प्रश्न काय सांगते बघा. खालील कोणते कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही. तर या 4 ऑप्शन पैकी आंबेडकरांचं कार्य कोणतं नाही आपल्याला विचारलेलं आहे. बघा शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला हा संघर्ष करा म्हणून सांगितलेला आहे. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं नाही, हे चुकीचं आहे.
ठीक आहे. महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केला. काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. परंतु हे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान दिले, म्हणून आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व आय थिंक मला वाटतंय महर्षी विठ्ठल शिंदे यांनीच केलेलं आहे. ठीक आहे, ते बघून घेऊ आपण, पण हे चुकीचं असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य नाही. पुढचा प्रश्न 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने डॉट डॉटची स्थापना झाली. तर हे जे प्राध्यापक NG रंगा होते यांनी कशाची स्थापना केली होती, आपल्याला अखिल भारतीय किसान सभा. ठीक आहे, म्हणून या 11व्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न आहे आपल्याला 12वा की डॉट डॉट हे आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते. तर या ठिकाणी लाला लजपतराय पर्याय क्रमांक 1 मध्ये 12व्याचा ऑप्शन 1. आता कोण ते ओळखा. ठीक आहे, आपल्याला काही खाली वाक्य दिलेत, विधान दिलेत, या विधानावरून आपल्याला सांगायचं की व्यक्ती कोण आहे. तर भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री, भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री कोण आहेत आपल्याला माहित आहे, त्या म्हणजेच काय रखमाबाई जनार्दन सावे. ठीक आहे, आपण इथे लिहिण्यापेक्षा डायरेक्ट पर्यायाला क्लिक करूया. हे सावे आहेत. ठीक आहे, जनार्दन सावे भारताला पहिली वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या ज्या महिला आहेत ह्या कोण आहेत, रखमाबाई जनार्दन सावे. आणि त्याने स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान वगैरे चालवले, हे सगळं ठीक आहे. त्यानंतर पुढे प्रश्न दिला आपल्याला, त्या प्रश्नाकडे जाऊया, म्हणजेच प्रश्न क्रमांक 13 कडे. आता कोण ते ओळखाय, इथं सुद्धा तेच ओळखायचं व्यक्ती कोण आहेत. काय सांगितलंय, भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. आता या ठिकाणी स्त्री डॉक्टर विचार, पहिल्या स्त्री डॉक्टर. तर या ठिकाणी काय येणार माहित आहे का, आनंदबाई जोशी. तर आनंदबाई जोशीचा जो मुलगा होता 10 दिवसाचा असताना काय झाला, तो वारला गेला. आणि त्याच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली की बाबा आपण काही करून डॉक्टर बनलं पाहिजे, आणि त्यांनी MD ची पदवी घेतली. मग भारतात त्यांना क्षयरोग झाला आणि पुण्यामध्ये मृत्यू पावले. आपण वाचले ते धड्यामध्ये बघितले. ठीक आहे, ते याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 आनंदबाई जोशी. नंतर कोण ते ओळखा, इथे सुद्धा व्यक्तीच ओळखायची आपल्याला. तर व्यक्ती ओळखण्यासाठी आपल्याकडे विधान काय दिलेत, दलितांसाठी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. डिप्रेस क्लासेस मिशन स्थापना कोणी केली, आताच सांगितलं तुम्हाला मी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले आहे. ठीक आहे. त्यानंतर मुंबईत परळ देवनार भागात मराठी शाळा काढल्या, त्यांनी उद्योग शाळा सुद्धा काढल्या. कुणी काढल्या, महर्षी विठ्ठल शिंदे यांनीच काढलेल्या आहेत. तर इथं बघा महर्षी विठ्ठल शिंदे कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 मध्ये. अशा प्रकारे प्रश्न 14व्या पर्यंत झाले. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 15वा. चलो चलो चलो. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नाही. ठीक आहे, आता आपल्याकडे वृत्तपत्राचे काही नमुने दिलेत, नावं दिलेत, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र नसलेलं, न्यूजपेपर नसलेलं सांगायचं आहे. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता यांचं वृत्तपत्र आहे, समता पण आहे आणि मूकनायक पण आहे. पण केसरी जर बघितलं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र नाही, हे लोकमान्य टिळकांचं वृत्तपत्र आहे केसरी. ठीक आहे, या ठिकाणी आन्सर आपलं ऑप्शन नंबर 3. नंतर पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, आता आपल्याला माहित आहे पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत, आनंदीबाई जोशी. सॉरी आनंदबाई जोशी, एकदम बरोबर आहे. आनंदबाई जोशी या आपल्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. परंतु भारतीय महिला म्हणजे भारताला जे म्हणतो आपण वैद्यकीय सेवा पुरवणारे महिला जे म्हटलं डॉक्टर, तर काय ना तिथं सावे येणार, लक्षात घ्या, या दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका. रखमाबाई सावे तिकडे येणार. नंतर याचा आन्सर असणार आहे आपल्याकडे 1. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडणारी महिला, रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडणारी जर महिला बघितली तर महिला या ठिकाणी येणार रखमाबाई जनार्दन सावे. ठीक आहे, तर बघून घेऊया रखमाबाई जनार्दन सावे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, 17व्याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 1. बरोबर आहे, 17व्याचा ऑप्शन नंबर 1. नंतर 18वा प्रश्न, कोणते ओळखा, म्हणजे व्यक्ती ओळखायची आपल्याला. आपल्याकडे विधान दिले, तर विधान बघा काय दिलेत, आपल्या संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा कोणी काढला होता, छत्रपती शाहू महाराजांनी काढला होता. नंतर मोफत व सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनीच केला होता. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता छत्रपती शाहू महाराजांनीच आपल्याला दिलेला होता. म्हणून या ठिकाणी आन्सर पण काय असणार, छत्रपती शाहू महाराज असणार. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले पाक्षिक कोणते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसे तर भरपूर म्हणजे 2-4 पाक्षिक सुरू केले, पण सगळ्यात पहिल्यांदा जे पाक्षिक सुरू केलं त्याचं नाव आहे मूकनायक. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मूकनायक, ऑप्शन नंबर 4. 1900 आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. बघा या ठिकाणी या धड्यावरती जे 8वी NMS जो बुक आहे आपल्या इतिहास, यामध्ये जो 11वा चॅप्टर आहे याच्या जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर प्रश्न विचारले. त्यामुळे शेवटचा जो तुमचा जो पुस्तकाचा जो पोर्शन आहे तो जास्त व्यवस्थित वाचा, समजेल तुम्हाला.
आता कोणती ओळख आहे? आपल्याला व्यक्ती ओळखायचा आहे. बहिष्कृत हितकार्य सभेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला. आणि शेड्यूल क्लास फेडरेशनची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेली आहे. म्हणून उत्तर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं असणार आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. 21वा प्रश्न, केशव निळकंठ जोगळेकर हे नाव कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर हे नाव या ठिकाणी जर बघितलं आपण तर साम्यवादी चळवळीशी संबंधित आहे. ठीक आहे, समाजवादी किंवा साम्यवादी एकदा चेक करून घेऊ आपण, याला चुकीचं जायला नको. 21च्या प्रश्नाचा आन्सर हा तर बरोबर आहे. 21चं जे आपण म्हणलं साम्यवादी चळवळ हे एकदम योग्य आहे. देन भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटलं जातं? लोखंडे यांना. ठीक आहे, त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. तर 22वाचा आन्सर असणार पर्याय क्रमांक 1 मेघाजी लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे सॉरी. ठीक आहे, तर नंतर प्रश्न 23वा, खालील दिलेल्या विधानाशी संबंधित नेता ओळखायचा. एक आपल्याला 2 विधानं दिलेत आणि त्याच्याशी संबंधित तो नेता कोण आहे ते ओळखायचं. तर ते अमळनेर मिल कामगार युनियनचे अध्यक्ष सुद्धा होते आणि पंढरपूर मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून त्यांनी उपोषण केले. तर ही उपोषण कुणी केले आहे? साने गुरुजी यांनी केले, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे साने गुरुजी. बघा पर्याय क्रमांक किती मध्ये येतं? पर्याय क्रमांक 3 मध्ये येतं. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24वा, आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे कोण होते? मानवेंद्रनाथ रॉय होते. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बघा परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रश्न आला. 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? ते म्हणजे बहिष्कृत भारत ही त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं 1927 ला. आणि 1920 ला मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं त्यांनी. आता चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित? आता ही चित्रामध्ये जे व्यक्ती आहे ते कोण आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. मी फक्त महर्षी असं लिहितो, तुम्ही समजून घ्या. विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी शिंदे असं लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला. हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत आणि त्यांनी भरपूर साऱ्या अशा मराठी शाळा, उद्योग शाळा काढल्या होत्या. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केलं का त्यांनी? नाही, चुकीचं आहे. मुंबईत परळ देवर भागात त्यांनी उद्योग शाळा काढल्या होत्या, हे बरोबर आहे. या घटनेशी संबंधित आहे ही व्यक्ती. आणि ही व्यक्ती कोण आहे? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 2 याचं उत्तर असणार आहे. नंतर खालचं वाचायची गरज नाही आपल्याला, उत्तर सापडलं. नंतर प्रश्न 27वा, सोमवंशी मित्र हे मासिक कोणी सुरू केलं? लक्षात घ्या, सोमवंशी मित्र जे आहे हे मासिक कोणी सुरू केलं आहे? तर या ठिकाणी शिवराय जानबा कांबळे. आता इथे शिवराय झालं चुकून, 1 मिनिट, शिवराम आहे ते. ठीक आहे, तर शिवराम जानबा कांबळे हे त्याचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या समाजाचे सदस्य होते? तर ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते, हे आपल्या सर्वांना माहित आहे. अशा प्रकारे 8व्या नियमाच्या या इतिहासच्या 11 धड्याचे पूर्ण एमसीक्यू क्वेश्चन आपण बघितले आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर भूगोलचे सुद्धा एमसीक्यू क्वेश्चन सिरीज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. सर आम्हाला भूगोलचे सुद्धा एमसीक्यू क्वेश्चन पाहिजेत आणि लवकरच आपण तुमच्यासाठी लाईव्ह बॅच सुद्धा चालू करूया. ठीक आहे, इथं थांबूयात आपण विद्यार्थी मित्र. धन्यवाद.